आपणास धनधान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश आणि कीर्ती प्राप्त हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि धनत्रयोदशीच्या निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025 मध्ये धनत्रयोदशी कधी आहे आणि घरच्या घरी अगदी सोप्या पारंपरिक पद्धतीने धनत्रयोदशीची पूजा कशी करायची ही माहिती पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। पहा, धनत्रयोदशी 2025 या वर्षी 18 ऑक्टोबर या दिवशी साजरी केली जाणार आहे। 18 तारखेला शनिवार असणार आहे आणि शनिवारी प्रदोष काळामध्ये पूजा केली जाते। या दिवशीचा पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी 7:16 ते 8:20 असणार आहे। या वेळेत आपल्याला ही पूजा करायची आहे। धन्वंतरी आणि धनलक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख समृद्धी नांदावी व निरामय आरोग्यदायी जीवन आपल्याला लाभावे यासाठी आपण ही पूजा करत असतो। धनत्रयोदशी हा सण आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी आणि धन व समृद्धीची देवता लक्ष्मी यांना समर्पित आहे। या दिवशी लोक घरांमध्ये समृद्धी आणि आरोग्यासाठी देवी लक्ष्मी आणि धन्वंतरीची पूजा करतात। त्याचप्रमाणे कुबेर देवताची देखील पूजा केली जाते। तसेच या दिवशी सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करतात। आता ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा करायची असेल ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे। घरात सर्वत्र गुलाबजल, गंगाजल किंवा गोमतीर शिंपडून घ्यायचं आहे। आता तुम्हाला एक स्वस्तिक रांगोळीने काढून घ्यायचं आहे। त्यावर हळदी कुंकू अक्षता टाकायच्या आणि त्यावर तुम्हाला एक चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे। यावर स्वच्छ लाल किंवा पिवळं वस्त्र तुम्हाला अंथरून घ्यायचं आहे। त्यानंतर कोणतीही पूजा करताना आपण अगोदर दिवा प्रज्वलित करून घेतो आणि दिव्याची पूजा करून घेत असतो। त्यामुळे अगोदर दिव्याची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। दिव्याचा मंत्र शुभं करोती म्हणत तुम्ही दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिव्याची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला सर्वात प्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही एका तामणात घेऊन त्यांना पाण्याने, शुद्ध पाण्याने, स्वच्छ पाण्याने, पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालताना तुम्ही गणपती बाप्पांच्या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे। अभिषेक घालून झाल्यावर गणपती बाप्पांच्या मूर्तीला कोरड्या कपड्याने पुसून जोड विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे। प्रत्येकाच्याच घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल। जर का मूर्ती नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेऊ शकतात। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या पानावर देखील आपल्याला भगवान कुबेर देवतांची प्रतिमा म्हणून एक सुपारी घ्यायची आहे। या सुपारीला देखील आपल्याला पाण्याने, पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालून झाल्यावर ह्या सुपारीला देखील जोड विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला ही कुबेर देवतांची सुपारी मांडायची आहे। त्यानंतर या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवतांची पूजा करायची असते। तुमच्याकडे जर का धन्वंतरी देवतांचा फोटो असेल तर तुम्ही पूजेमध्ये तो फोटो पाठीमागे ठेवू शकतात। कुबेर देवतांची पूजा करताना ओम कुबेराय नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकतात। त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीला देखील तुम्हाला तामणात घेऊन तुम्हाला पाण्याने, पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालताना माता लक्ष्मीचा मंत्र, गायत्री मंत्र तुम्ही म्हणत हा अभिषेक घालून घेऊ शकतात। त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती उचलून तुम्हाला ती देखील जोड विड्याच्या पानावर ठेवायची आहे। जर का माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तुम्ही फोटो पाठीमागे स्वच्छ पुसून ठेवू शकतात। यानंतर तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही ती देखील इथे पूजेमध्ये याच पद्धतीने अभिषेक करून, फोटो असेल तर स्वच्छ पुसून तुम्हाला ठेवायचा आहे। यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे। यासाठी तांब्याचा कलश घ्या, यामध्ये पाणी भरून घ्या, त्यामध्ये हळदी कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, अक्षता टाकायच्या आहेत आणि कलशाच्या वर आपल्याला कुंकवाने 5 बोटं उमटवून घ्यायची आहे। यानंतर कलशामध्ये आपल्याला 5 आंब्याची पानं किंवा विड्याची खाऊची पानं आपल्याला टाकायची आहे। त्यानंतर एक नारळ आपल्याला लागणार आहे। नारळ आणल्यानंतर तो स्वच्छ अगोदर धुवून घ्या। जे पूजेचं साहित्य आपण आणतो त्या सर्व साहित्यावर अगोदर
आपल्याला गुलाब पाणी शिंपडून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडेसे तांदूळ ठेवून या तांदळावर आपल्याला हा कलश ठेवायचा आहे। बघा, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही पूजा करू शकता। छोटे छोटे मंत्र तुम्ही घरी म्हणत ही पूजा करायची आहे। नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही वरच्या दिशेला येईल या पद्धतीने नारळ ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला जर का तुमच्याकडे गजरा असेल तर गजरा तुम्ही ह्या कलशावर नारळावर ठेवून घ्यायचा आहे। या दिवशी मुख्य म्हणजे धन्वंतरी देवता यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे तुम्ही धन्वंतरी देवतेचा फोटो आवर्जून या पूजेमध्ये ठेवायचा आहे। यानंतर आता आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्या। ओम गण गणपते नम मंत्र म्हणा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणा, किंवा तुम्ही हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करत आहे असे छोटे छोटे मराठीत मंत्र म्हणा। नंतर माता लक्ष्मीला देखील हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा। ओम श्री महालक्ष्मी देव्यो नमो नमः किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणत पूजा करून घ्यायची आहे। फूल अर्पण माता लक्ष्मीला करून घ्यायचं आहे। गुलाबाचं फूल असेल तर आवर्जून या दिवशी लाल फूल माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे। कुबेर देवतांची पूजा करताना देखील आपल्याला ओम कुबेराय नमः ओम कुबेर देवताय नमः हा मंत्र म्हणत पूजा करायची आहे। या दिवशी कुबेर देवतांना आपल्याला फूल तुळशी पत्र आवर्जून अर्पण करायचं आहे। बघा, तुम्हाला जर का मंत्र येत नसेल तर तुम्ही गुगलला सर्च करून मंत्र म्हणा किंवा नित्यसेवेचं पुस्तक असेल त्यात सर्व स्तोत्र मंत्र तुम्हाला दिलेले आहेत। यानंतर कोणत्याही 5 फळांचा नैवेद्य तुम्हाला इथे ठेवायचा आहे। त्याचप्रमाणे या दिवशी 5 धान्यांची 7 धान्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे। या दिवशी आपल्याला या पद्धतीचे छोटे मडके बोळके घेऊन यायचे आहे। यांना देखील या दिवशी खूप महत्त्व असतं। याला कुंभ पात्र असं म्हणतात किंवा कुंभ असं देखील म्हणतात। यामध्ये तुम्हाला 5 वेगवेगळ्या प्रकारची धान्य भरायची आहे आणि याची पूजा या दिवशी आपल्याला आवर्जून करायची असते। धन त्रयोदशीच्या दिवशी हे पात्र कुंभ पात्र आपण आवर्जून खरेदी करून आणायचं आहे। त्यानंतर या दिवशी लक्ष्मीकारक ज्या ज्या वस्तू आहे, धनकारक ज्या ज्या वस्तू आहे त्या सर्व वस्तू पूजेमध्ये पूजेसाठी ठेवायच्या आहे। यामध्ये तुमच्याकडे चांदीचा सिक्का असेल, माता लक्ष्मीचा सिक्का असेल तो तुम्ही ठेवू शकतात। त्याचप्रमाणे तुमच्याकडे सुट्टे पैसे असतील ते सुट्टे पैसे तुम्ही एका वाटीत प्लेटमध्ये ठेवायचे आहे। त्यानंतर तुमच्याकडे जर का काही कॅश असेल, नोटा असतील त्या तुम्ही एका वाटीत एका प्लेटमध्ये ठेवू शकतात। त्याचप्रमाणे तुमच्याकडे काही सोन्याचे दागिने असतील ते देखील तुम्हाला या दिवशी पूजेमध्ये ठेवायचे आहे। कारण या दिवशी धनकारक ज्या वस्तू आहे त्या सर्व वस्तूंची या दिवशी पूजा केली जाते। त्यानंतर या दिवशी धण्याची पूजा करण्याला अधिक आणि विशेष महत्त्व आहे। तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तरी देखील तुम्ही या दिवशी आवर्जून 5 ते 10 रुपयांची धने आणायची आहे आणि त्याची पूजा तुम्हाला करायची आहे। तुम्हाला या दिवशी धने आणि गुळ याचा नैवेद्य तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचा असतो। यानंतर धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे, म्हणूनच आपल्या घरात जे मसाल्याचे पदार्थ असतात त्यामध्ये दालचिनी, लवंग, हिरवी विलायची झालं, काळी मिरी झालं या वस्तू देखील आपल्याला या दिवशी पूजेमध्ये ठेवायच्या आहे। त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे साखरेचा। साखरेचा नैवेद्य दाखवताना यामध्ये अखंड फूल असलेल्या 2 लवंगा टाकायच्या आहे, 1 तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवताना आपल्याला अगोदर पाण्याने भरीव चौकोन काढायचा असतो, त्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची असते आणि त्याला 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे। मराठीत मंत्र म्हणून तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असा मंत्र म्हणायचा आहे। बघा, आपण जे कुंभ पात्र ठेवलेलं आहे यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे। फूल असेल तर फूल अर्पण करून घ्या। आपण ज्या लवंग, दालचिनी ह्या ज्या आरोग्याच्या वस्तू ठेवलेल्या आहे याची देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे। बघा, या पद्धतीने आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने या दिवशी ही पूजा करू शकतो। यामुळे माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू, कुबेर देवता आणि धन्वंतरी देवता आपल्यावर प्रसन्न राहते
आणि आपल्याला आरोग्यदायी जीवन मिळावं अशी आपण प्रार्थना करत असतो आणि आपल्या घरात सर्वांना उत्तम आरोग्य लाभत असतं. आता पूजा मांडून झाल्यावर, पूजा करून झाल्यावर सगळ्यात शेवटी आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि माता लक्ष्मीला आणि धन्वंतरी देवतेला प्रार्थना करायची आहे की घरात सुख समृद्धी नांदू द्या, आनंद नांदू द्या आणि सर्वांना उत्तम आरोग्यदायी जीवन प्राप्त होऊ द्या. या दिवशी जर का तुम्ही एखादी नवीन वस्तू खरेदी केली असेल, सोने असेल, चांदी असेल, तर ती वस्तू देखील तुम्हाला पूजेमध्ये ठेवायची आहे. आपल्याला या दिवशी धण्याची पूजा करायची आहेच. त्याचप्रमाणे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देखील धण्याची पूजा करणे शुभ मानलं जातं. त्याचप्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण झाडू, केरसुणी अवश्य खरेदी करावी. बघा, आपल्याला शक्य होईल तशी आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही धनत्रयोदशीची पूजा करू शकतात. कारण या पूजेमुळे माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करते. धन्वंतरी देवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरात कोणालाच कधीच कुठल्याही प्रकारची बाधा होत नाही. प्रत्येकाचं आरोग्य उत्तम राहतं. घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदते. आणि पूजा झाल्यावर, पूजा करताना जर का आपल्याकडनं काही चूक झाली असेल तर त्याबद्दल माता लक्ष्मीची, धन्वंतरी देवतेची माफी, क्षमा आपल्याला मागायची आहे.